सुंठ हा अतिशय हां. सुंदर असा औषधी आहे. ही याच्यावर उपयोगी पडणार आहे. थोडीशी सुंठ पावडर तुम्ही दररोज सकाळी मधाबरोबर जर घेतली, तर वारंवार होणारी ही सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकते. हं, ॲलर्जिक सर्दी झाल्यानंतर तुम्ही गवती चहाचं सेवन करू हं. शकता. गवती चहा याच्यासाठी उपयोगी पडणार आहे. ॲलर्जिक सर्दी आणि त्याच्या अनुषंगाने येणारा ताप दूर होण्यासाठी याने मदत होऊ शकते. त्याचबरोबर सुंठ आणि मिरी पावडर ही सुद्धा तुम्ही मधाबरोबर घेऊ शकता. त्याने देखील ही तुम्हाला याच्या बाबतीत मदत होऊ शकेल. गूळ खाल्ल्यामुळे सुद्धा हं. थोडंसं या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल किंवा नुसता गूळ न खाता तुम्ही थोडंसं आलेचा तुकडा आणि गूळ हं. जेवणाअगोदर जर खाल्ला, हं. तर त्याने सुद्धा ही सर्दी कमी व्हायला मदत होऊ शकणार आहे. काही आयुर्वेदिक औषधांविषयी पण हं. मी हं. सांगेन, की आयुर्वेदिक औषधांमध्ये सीतोपलादी चूर्ण हे विशेष करून तुम्हाला जेव्हा नाकातून खूप प्रमाणात कफस्राव होत असतो, हं. तेव्हा उपयोगी पडणार आहे. किंवा या ठिकाणी जर तुम्हाला थोडासा ताप आला असेल सर्दीबरोबर, तर तुम्ही त्रिभुवनकीर्तीसारखी गोळी घेऊ शकता किंवा लक्ष्मीविलास नावाची जी गोळी आहे, ही सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, ज्याच्यामुळे ॲलर्जिक सर्दी किंवा सर्दी ताप दूर व्हायला मदत होऊ शकेल. नागगुटी नावाची गोळी उपलब्ध हं. आहे बाजारामध्ये, ज्याच्यामुळे शिंका, नाकातून पाणी वाहणं सारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकते.